राज्याचे सध्याचे सामाजिक न्याय मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर एका विवाहित महिलेकडून कळबळजनक आरोप करण्यात आले आहेत। या विवाहित महिलेने वकील चंद्रकांत तोमरे यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस बजावली आहे। या नोटीसमध्ये सिद्धांत यांनी माझी फसवणूक केली असून यांच्याविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी, हुंडा प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे। सिद्धांत शिरसाट यांची ओळख 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली। त्यानंतर आमच्यात रिलेशनशिपला सुरुवात झाली। दरम्यानच्या काळात आमच्या चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेटीगाठी झाल्या। तसेच सिद्धांतने माझ्याबरोबर शारीरिक संबंध देखील ठेवले। सिद्धांत शिरसाट यांनी मला आत्महत्येची धमकी देऊन ब्लॅकमेल देखील केलं। धमक्या देऊन माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकण्यात आला। सिद्धांतच्या भावनिक आश्वासनावर विश्वास ठेवून मी लग्न करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप विवाहित महिलेकडून करण्यात आला। सिद्धांत आणि माझे लग्न 14 जानेवारी 2022 रोजी बौद्ध पद्धतीने झाले असून त्याचे पुरावे देखील माझ्याकडे असल्याचे विवाहित महिलेने या नोटीसमध्ये स्पष्ट केले आहेत। दरम्यान लग्नच नाही तर सिद्धांत यांच्यासोबतच्या संबंधातून मला गर्भधारणा देखील झाली होती, मात्र त्याने जबाबदारीने गर्भपात करून घेतला, असंही विवाहित महिलेने म्हटलं आहे। सिद्धांतशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या स्वभावात बदल झाला। त्यांनी मला छत्रपती संभाजीनगर येथील घरी नेण्यास नकार दिला आणि चेंबूरमधील घरात राहण्यास भाग पडले। यापूर्वीचे वैवाहिक संबंध आणि इतर महिलांसोबत असलेले संबंध उघडकीस आल्यावर त्यांनी धमक्या देण्यास सुरुवात केली। पोलिसांकडे तक्रार केलीस तर मी आत्महत्या करीन आणि तुझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करून टाकेन, अशी धमकी देखील संजय शिरसाट यांच्या मुलाने दिल्याचे महिलेने म्हटलं आहे। संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या विरोधात महिलेने 20 डिसेंबर 2024 रोजी तक्रार दाखल केली होती, मात्र त्यांचे वडील राजकीय नेते असल्याने पोलिसांवर दबाव टाकण्यात आला, त्यामुळे कारवाई झाली नाही, असा आरोपही कायदेशीर नोटीसमध्ये करण्यात आला। 7 दिवसाच्या आत महिलेला नांदवण्यासाठी घेऊन जावे, अन्यथा अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक यासारख्या विविध कलमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं वकील चंद्रकांत तोमरे यांच्या कायदेशीर नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, मंत्र्यांच्या मुलांविरोधात गुन्हा दाखल होऊन देखील दखल घेण्यात आली नाही। पोलिसांवर दबाव टाकण्यात आला। वैयक्तिक जीवनात कोणी कसं जगावं हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे, मात्र किमान नात्यात तरी फसवणूक केली जाऊ नये। महिलेची फसवणूक झाली असेल तर निश्चितच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। मंत्रिपदाचा गैरफायदा घेतला जात असेल, अतिशय गंभीर बाब आहे। सुषमा अंधारे म्हणाल्या, हे फारच गंभीर आहे। सत्ताधारीच महाराष्ट्रातील लेकी बाळींवर हात टाकण्याचा प्रयत्न करत असतील तर अत्यंत अश्लाघ्य आहे। मला एक गोष्ट आठवते की संजय राठोड यांच्यावर आरोप झाले तेव्हा राजीनामा मागण्यात भाजप आघाडीवर होती। भाजपच्या मंत्रिमंडळात आता संजय शिरसाट आहेत। शिरसाट सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर प्रकरण दाबू पाहतात। आता अशा संजय शिरसाटांना मंत्रिमंडळात ठेवायचं का, हे देवेंद्र फडणवीसांनी ठरवावं। शिरसाटांचा राजीनामा का घेतला जात नाही, त्यांना पाय उतार करणार आहात की नाही? आम्ही राजीनामाची मागणी करतोय आणि त्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत।